नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड. हा एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बरं का. तर आता इथे बाबा विचारतायत कोण आहात तुम्ही आणि तुम्ही इथे काय करतायत. तर घमंडे सांगतायत की आम्हाला तुझं घर हवंय आणि हे घर सोडायचं आणि निघून जायचं. तर बाबा म्हणतात की तुम्हाला माझं घर कशासाठी हवंय. तर तो घमंडे म्हणतो तुला काय करायचंय, तुम्ही फक्त निघून जा म्हणतोय ना. तर ते म्हणतात आणि नाही गेलो तर, मग ते नाही गेलास तर तुझा इथून मुडदा बाहेर जाईल अशी आता घमंड्याने धमकी दिली. ते म्हणतात तू मला धमकी देऊ नकोस, जीव गेला तरी मी सोडून जाणार नाही आहे घर. मग हो, आता तुझा जीव कसा जातोय ते बघ असं म्हणून इकडे आण रे काठी असं म्हणून त्याला मारत असतात. तर बाबांनी काठी अडवली इथे. तर प्रेक्षकांना तिकडे आई ना बेलाचं पान मिळत नाहीये, ते अभिषेक करतायत. ते एकच पान कुठेतरी त्यांचं दिसत नाहीये त्यांना आणि इकडे बाबांची म्हणजे बाबा झुंज देत आहेत त्या गुंडांशी म्हणजे घमंडेशी आणि त्या माणसाशी अशी ते दाखवली आहे वेळ. आणि बाबा खूपच म्हणजे प्रयत्न करतात की त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल जो काही आहे तो काढायचा आणि जोपर्यंत बाबा त्याच्या चेहऱ्यावरच्या रुमालाला हात घालत नाहीत तोपर्यंत तो काही करत नाही. पण रुमालाला हात घातल्यानंतरच इथे घमंडेना सुरा उगरतो. तर इकडे आईंना अजून इकडे घ्यायचं पान मिळत नाहीये बेलाचं. काय होईल प्रेक्षकांनो, इंटरेस्टिंग वाटतंय, असं बघत राहावं असं वाटतंय की नेमकं बाबांच्या जीवावर बेतेल की नेमकं काय होईल. तर प्रेक्षकांनो म्हणतात ना देव तारी त्याला. तर आता इथे घमंडेनं की काय केले बघा, सुरा उगारलाय आणि आई तिकडे बेलाचं पान शोधण्यात ना इकडे व्यस्त आहेत. तोपर्यंत आईंना तिकडे बेलाचं पान मिळालंय आणि इथे प्रेक्षकांनो देवाने जादू केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण घमंडे जेव्हा त्यांच्या बाबांच्या अंगावर सुरा उगारून आहे आणि आता घमंडे मारणार तेवढ्यात प्रेक्षकांनो वर्ण नारळाचं म्हणजे नारळ पडतोय घमंड्याच्या मानेवर आणि त्यामुळे त्यांच्या हाताचा सुरा वगैरे सगळा खाली पडतोय. आणि इकडे आईंना बेलाचं पान मिळालंय त्यामुळे त्यांचा अभिषेक सुद्धा इथे पूर्ण होतोय. त्यामुळे त्या मनोभावे इथे देवाला नमस्कार करतायत कारण त्यांना मिळालेलं बेलाचं पान जे आहे त्यांना त्यांचा अभिषेक पूर्ण होणार असतं. त्यामुळे त्या पण इथे खुश आहेत आणि तिकडे प्रेक्षकांना त्याच टायमिंगला नारळ त्यांच्या त्या घमंडेच्या डोक्यात पडतोय. त्यामुळे तो असा सुधीर बुधीर होतोय आणि त्याच्या हातातला सुरा पण पडतोय. आणि आता चेहऱ्यावरचा रुमाल काढणार एवढ्यातच ते पळून जातात तिथनं, कारण बाबा त्यांच्या मागे जात असतात. आणि बाबा तिथे त्यांच्या मागे जाईपर्यंत प्रेक्षकांनो बाबांचा पाय इथे मुरगळलेला आहे त्यामुळे ते त्यांच्या इथे मागे पळू शकत नाहीत. पण आईंचा अभिषेक मात्र पूर्ण झाला आणि अर्थातच आपल्याला असं म्हणता येईल की शंकरानेच बाबांना इथे वाचवलंय आणि आईंची प्रार्थना फळाला आली. कारण शंकरच स्वतः देव शंकर स्वतः बाबांच्या इथे मदतीला आला असं आपल्याला म्हणायला वावगं ठरणार नाही. तर बघूया आता पुढे काय काय होणार आहे. ते इंटरेस्टिंग असा भाग होणार आहे त्यामुळे प्लीज तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत बघा हा. आता भाऊ पण आलेले आहेत. आता इथे ठेवले म्हणजे रूममध्ये आणून बसवलंय बाबांना, पाय वगैरे सावकाश ठेवा वगैरे चाललंय. भाऊ विचारतात यशा तू का म्हटलं होतं ना मी की ते रूम तुझे घरचे फोटो काढायला आले होते, मी तुका फोन करून सांगलंय बघ, तीच माणसं असतील ही असं इथे भाऊ सांगतायत. तर बाबा पण हू करतायत. मग भाऊ म्हणतात बघलंस त्या का ओळखलंस तू कोण होती ती. पण बाबा म्हणतात माका काय माहीत नाही रे, तोंडावर अशी फडकी बांधून इली होती त्यामुळे ती ओळखूक आली नाहीत. मग बाबा म्हणतात पुढे माणसं कसली रे, कसलेले गुंडच होते ते. आता आई घाबरल्यात. मग इकडे भाऊ विचारतात त्यांचं म्हणणं काय होतं, काय बोललेत काय ते असं विचारतायत. आणि बाबा म्हणतात इथे की धमकी देत होते रे. आणि मग आई पण असं आश्चर्याने बघतायत. तर बाबा पुढे सांगतायत घर म्हणत होते घर सोड नाही तर मुडदा पडेल तुझा. मग आई म्हणतात प्लीज तुम्ही बोलू पण नका, हे माझ्याच्याने नाही ऐकवत आहे हे असं म्हणून. आता बाबा पण घाबरलेत, टेन्शन आलंय. घाबरलेत म्हणण्यापेक्षा त्यांना विचारलेत. तर आई म्हणतात बघितलं ना भाऊ आपल्याच घरात येऊन धमक्या देऊन गेलेत, आज यांना काही झालं असतं तर काय केलं असतं मी, असा प्रश्न आई विचारतायत. मग भाऊ म्हणतात वहिनी वहिनी शांत होतो आधी. मग आई म्हणतात अहो कसे शांत होऊ, आज महादेवाच्या कृपेने थोडक्यात बचावलंय किंवा थोडक्यात वाचलेत हे. बाबा म्हणतात पण असं कधी पूर्वी झालं नव्हतं. पण आई म्हणतात पण आज झालं ना. अहो त्यांच्या हातात सुने काठ्या लाट्या होत्या म्हणे. मला खरंच खूप भीती वाटते हो, आपली मुलं इथे नाही आहेत, आपण दोघंच आहोत, कोणाला हाक मारावं असं कोणी जवळपास सुद्धा नाही आहे आपल्या. आणि मग भाऊ म्हणतात नेमका आज मी ड्युटीवरती गेलो डेपोमध्ये, अरे नुसता आवाज आला असताना तरी धावत आलो असतो मी असं म्हणून भाऊ म्हणतात. मग आई म्हणतात अहो पण असं होणारच ना, तुम्ही तुमच्या कामाला जाणारच, असं होऊ शकतं कधी घरात मी एकटी असेन किंवा असं होऊ शकतं की कधी हे एकटे असतील मी नसेन घरामध्ये, तर काय करायचं अशा वेळेला, काय करणार आहोत आपण, असा प्रश्न आई विचारतात इथे. तर भाऊ म्हणतात पुढे वहिनी तू भिया नको, गावात असे काही म्हणजे भय घेण्यासारखी काही गोष्ट नाही हा, जाग असता माणसांची कायम.
पण काय असा ही माणसं कोण आहेत ती कळा खावी ग असं म्हणताय तिथे. आणि मग पुढे म्हणतात यशा चौकीत जाऊन येऊ का रे मी. मग आई म्हणतात पोलीस चौकीत. मग भाऊ म्हणतात हो. बाबा पण म्हणतात बरोबर आहे भाऊचं, जाऊ देत त्यांना, पुन्हा हल्ला झाला तर आपण पोलिसात गेलेलं बरं, पोलिसात सांगितलेलं बरं. मग ते भाऊ म्हणतात मी लगेच जाऊन येते. बाबा म्हणतात नको नको थांब मी पण येते. मग त्याच्यानंतर आईकडे बघतात आणि म्हणतात नाही नको ही घरात एकटी आहे. आणि आता भाऊला सांगतात परत घरात कोणी आलं तर त्यांना नीट सगळं सांग काय काय झालं ते. त्यांना म्हणावं कालच आम्ही हे रवा किलो आणि नेमकं आज गुंड कसे हजर झाले, सावकाश झाले असं म्हणून सांगतात. आणि मग भाऊ म्हणतात होय होय सगळं सांगतो, ह्याय सर हवालदाराची ड्युटीच लावतंय. तर आई म्हणतात भाऊ असं झालं तर खरंच फार बरं होईल हो, म्हणजे बघा तुम्ही असं होतंय का. तर भाऊ म्हणतात काळजी करू नको मी जाऊन येते आणि कोणा अनोळखी माणसा घरात घेऊ नको, चल येतंय मी असं म्हणतात. मग बाबा शुभाला म्हणजे ताईला सांगतात शुभा जा दार लावून घे आणि हे बघ आधी बघितल्याशिवाय दार उघडू नको हा. तर आई पण हो म्हणून सांगतात आणि म्हणतात मला खूप भीती वाटते हो. तर बाबा म्हणतात नाही नाही तसं काय होणार नाही, तू घाबरू नकोस. मग आई म्हणतात बोलणं खूप सोपं आहे हो, पण माझ्या मुलाबाळांच्या जीवावर येतं किंवा मुला माणसांच्या जीवावर येतं त्यावेळेला मी नाही धीर धरू शकत. आणि तुमची सुद्धा कमाल आहे हो, तुम्ही सरळ त्या गुंड्यांवर धावून गेलात, आत निघून यायचं ना तुम्ही. हे काय वय आहे का तुमचं मारामारी करण्याचं, का थांबलात तिथे असं आता विचारतात. नशीब पायावर निभावलं, कुठे वर्मी घाव बसला असता तर मी काय केलं असतं मी. मग बाबा विचार करतायत कोण असतील ही माणसं, चोर म्हणावे तर घराबाहेर का काढतील आणि कोण आहेत. मला ना काहीतरी हे वेगळं प्रकरण वाटतंय. मग मग आई म्हणतात काय चाललंय हो आपल्यासोबत, कुठेही जा आपल्या जीवाला स्वस्थता म्हणून नाहीये. तर प्रेक्षकांनो बाबांना ते घमंड जे काही बोललेलं असतात तेच आठवतं इथे मारताना, हे घर सोडायचं आणि निघून जायचं. आणि बाबांना एकदम वाटतं शुभा असं म्हणून बाबा हाक मारतात आणि मग म्हणतात ते त्या बिल्डरचा संबंध नसेल ना या प्रकरणात असं आता बाबांनी विचारलंय. बाबांना बिल्डरची शंका आलेली आहे कारण घमंडेचा चेहरा त्यांना बघितल्यासारखा वाटतोय. बघूया आता पुढे काय काय होणार आहे ते. तर प्रेक्षकांनो इथे आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आणि हवालदार साहेब आलेले आहेत. बाबा सांगतायत अहो हवालदार साहेब 2च दिवसांपूर्वी आम्ही इथे राहायला आलोय आणि आज असा प्रकार, यापूर्वी असं कधीच झालं नाही. माझा गाव म्हणत मुंबई सोडून मी इथे राहायला आलो, हे असं काही होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं मला. हवालदार साहेब प्लीज, आणि तुम्ही हे लोक कोण आहे ते शोधून काढा असं म्हणून बाबा आता हवालदार सांगतायत. मग हवालदार एकदम म्हणतो अहो त्यात काय शोधायचं, बुरटे चोर असणार. आणि आता भाऊ आणि बाबा कसे बघतायत बघा. आणि मग हवालदार पुढे म्हणतात तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत चौकीत चला, मी तुम्हाला काय फोटोज दाखवतो त्यातून तुम्ही ओळखा. आणि आता भाऊ म्हणतात अहो तुमका सांगलंय ना मी, ते कालच मुंबई सुरिलत जी माणसं त्यांच्यावर हल्ला करू केली होती त्यांनी तोंडाक फडकी बांधली होती, त्यामुळे त्यांना समजल्या, त्यामुळे तुम्ही 100 फोटो दाखवले तरी ते कशी ओळखतले असं म्हणून आता भाऊ विचारतात. मग बाबा पण म्हणतात पुढे की हो त्यांच्या चेहऱ्यावर फडके होते त्यामुळे चेहरे मी नीट नाही पाहू शकलो असं सांगतात. पण एक सांगतो तुम्हाला की हे असे ना तरणे बांध होते. आणि मग लगेच ते पोलीस म्हणतात की अच्छा. मग हवालदार साहेब ते बोरटे चोर नसणार असं बाबांनाही शंका आली आणि बाबा तसं सांगतायत हवालदारांना. आणि ते म्हणतात चोर असते तर नकळत चोरी करून पळून गेले असते ना. आणि ते सारखं मला ही माणसं ना मला सारखी माझ्या समोर आली आणि मला धमकी देत होती आणि घरातून निघून जा असं सांगत होती. चोर असते तर घर सोडून जा असं का सांगितलं असतं त्यांनी. नाही नाही हे त्यांनी ना कोणीतरी गुंडच होते, मी नक्की सांगतो तुम्हाला असं ते म्हणतात. आणि मग इथे हवालदार साहेब विचारतात बरं मला एक सांगा, या घराचा किंवा जमिनीचा काही वाद सुरू आहे का असं विचारतात. आता बाबा शॉक झालेत. मग लगेच हवालदार विचारतात हे घर तुमचंच आहे ना, म्हणजे कोणी काका मामा पुतण्या कुठला चुलता वगैरे असा कोणी घरावर हक्क मागतोय नाहीतरी तुम्ही देत नाहीये असं काहीतरी होत नाहीये ना. मग इथे बाबा म्हणतात नाही नाही मला तसं नाही वाटत. पण हवालदार साहेब पुढे म्हणतात अहो म्हणजे नक्की ना भाऊबंदकीचा वाद असेल काहीतरी, कोणतरी घाबरवण्यासाठी केला असेल तुम्हाला किंवा घाबरवायचा प्रयत्न करत असेल, कारण इथे घडल्यात अशा केसेस म्हणून सांगतोय मी तुम्हाला, नीट आठवून सांगा तुम्ही असं विचारतायत. नाहीतर निघायचा कोणीतरी तुमचा चुलत पुतण्या तुमच्या घरावर हक्क सांगणार असं हवालदार साहेब शंका व्यक्त करतात. पण बाबा म्हणतात नाही नाही हवालदार साहेब मला असं नाही वाटत. मग हवालदार साहेब म्हणतात नाही मग कुणाची दुश्मनी वगैरे आहे का, कुणावर संशय वगैरे आहे का असं
म्हणून. आणि आता बाबा संशय कुणावर आहे असं म्हटल्यानंतर बिल्डरचं नाव घ्यायच्या विचारात असतात प्रेक्षकांनो, पण तेवढ्यात बघा काय होणार आहे तो मात्र सस्पेन्स आहे. तुम्हाला काय वाटतं, बाबा नाव घेऊ शकतील का ते कमेंटमध्ये सांगा बरं का. तर इथे प्रेक्षकांनो आता सीमाचं काय चाललंय बघूया, जरासे तिकडे नजर टाकूया. तर सीमाला ना इथे फोन येतोय, सीमा फोन उचलते आणि तो यावेळेला फोन घमंड्याचा वगैरे नाहीये. तर यावेळी मिसेस किल्लेदार बोलतायत का, तर मी ज्ञानदीप स्कूलमधून बोलतेय. मग सीमा म्हणते हा बोला ना. सानिया किल्लेदारची या वर्षीची फी भरली नाहीये तुम्ही, ती लवकरात लवकर भरा हे सांगायला फोन केला होता. मग सीमा म्हणते अहो तिचे बाबा भरणार होते, नाही भरली का त्यांनी. मग त्या म्हणतात नाही नाही भरलेली, पण उद्या लास्ट डेट आहे फी भरायची. मग ते म्हणतात काय आहे ना, ते तिचे बाबा आहे ना ॲक्च्युली आउट ऑफ टाऊन गेलेत. मग ते म्हणतात आमच्या पोर्टलला ऑनलाईन भरली तरी चालेल असं आता तिने सांगितलंय. तर सीमा असं म्हणजे बरं म्हणते आणि म्हणते एक छोटासा प्रॉब्लेम आहे, तिचे बाबा जिथे गेलेत ना तिथे रेटचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे. तुम्ही मला एक आणखी थोडी मुदत वाढवून देऊ शकाल का प्लीज. मग त्या म्हणतात सॉरी मॅडम, पण प्लीज उद्या लास्ट डेट आहे फी भरण्याची, आणि उद्या जर तुम्ही फी भरली नाही तर तिला स्कूल अटेंड करता येणार नाही असं आता सांगितलंय त्या मॅडमनी. त्यामुळे सीमाला आता धक्का बसतोय. ती म्हणते दरवर्षी आम्ही वेळेवर फी भरतो, हवं तर चेक करा ना तुम्ही, यावेळी थोडंसं कन्सिडर करा ना प्लीज. मी हवं तर तुम्हाला एका आठवड्याच्या आत फी भरते सगळी. तर त्या म्हणतात नाही मॅडम तसं करता येणार नाही आम्हाला. तर सीमा रिक्वेस्ट करते प्लीज, जरा म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणून रिक्वेस्ट करते, आय रिक्वेस्ट यू, बघा ना काहीतरी. मग त्या म्हणतात अहो एका मुलासाठी आपण रूल्स चेंज करू शकत नाही, तुम्ही उद्याच्या उद्या तिची फी भरा, नाहीतर आम्हाला तिचं ॲडमिशन रद्द करावं लागेल असं म्हणते. आणि तिकडनं फोन ठेवून देतात त्या. आणि सीमाला आता नवीनच टेन्शन आलं आहे की सानियाच्या स्कूलची फी कशी भरायची, सीमा पैसे कसे अरेंज करू शकेल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर प्रेक्षकांनो बाबा ते हवालदारांना बिल्डरचं नाव सांगणार म्हणजे त्यांच्या मनात आलंय, तोपर्यंत आई म्हणतात की आमचा संशय वगैरे कुणावर नाही आहे. नाही आमचा कुणावर संशय नाही आहे, ते आले होते ना ते गुंड होते, आम्ही तर आपली साधी माणसं आहोत, आम्ही कुणाचं काय वाकडं करणार आहोत. ते सरळ आमच्या आवारात घुसले आणि त्यांनी सरळ यांच्यावरती हल्लाच केला. मग हवालदार पण म्हणतात आश्चर्य आहे, अहो तसे धमकवायचे प्रकार कधी घडले नाही आहेत हो, आणि झालेच तरी ते घरातलीच भांडणं निघाली आहेत ती, असं इथे हवालदार पुढे सांगतात. आणि म्हणतात ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका, आपण बघूया, आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी करतो जी काही असेल ती. आणि हां तुम्हाला काही आठवलं तर नक्की आम्हाला फोन करून सांगा किंवा नक्की कळवा. तर इथे चालेल म्हणून इथे बाबा म्हणतात. आणि म्हणतात हवालदार साहेब मी काय म्हणतो, आम्हाला नाही म्हणजे प्रोटेक्शन मिळेल का हो असं विचारल्यानंतर आता तो हवालदार काय करतो बघूया. हां तर हवालदार साहेब इथे प्रेक्षकांना हा 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 करून जोरात हसायलाच लागतात एकदम. आणि मग ते एकदम जे सगळे बघतात हवालदारकडे. मग हवालदार म्हणतात तुम्ही कुठे मुंबईहून आलात ना. बरोबर आहे, अहो साहेब छोटंसं गाव आहे, मोजून 4 माणसं किंवा 4 पोलीस जण आहेत आम्ही, आणि अशा छोट्या गोष्टींसाठी प्रोटेक्शन द्यायला लागलं तर आम्हाला तर ताप म्हणजे कमी पडेल ना असं म्हणतात. मग आई म्हणतात अहो पण खरं आहे साहेब, पण पुन्हा असं झालं तर आम्ही काय करणार आहोत. मग ते म्हणतात ताई अहो आमचं हे बोरथळ गाव एकदमच शांत आहे, आणि 6 महिन्यातून असा एखादी घटना घडते किंवा असा प्रकार घडतो, पण तुम्ही काही काळजी करू नका, हवं तर रात्रीची गस्त वाढवायला सांगू का साहेबांना असं हवालदार विचारतात. मग आई म्हणतात हो आणि दिवसा. तर आणि ते म्हणतात आणि ते तिन्ही संजेला आले होते. तर भाऊ म्हणतात हवालदार तुम्ही काम करा, साहेबांका सांगा, सिनियर सिटीजन असत रिटायर माणसं असत ती, आपलं गाव म्हणून निवांत राहावा की आले आहेत, तर का असून असा त्रास झाला तर तुम्ही लक्ष घाला त्याच्यात असं सांगा इथे. आणि मग आई पण म्हणतात हो ना, थोडा निवांतपणा मिळावा म्हणून आम्ही इथे आलोय आणि हे घडलं. साहेब तुम्ही जरा दिवसा पण एखादी फेरी माराल का प्लीज. तर आता हवालदार जरा चांगल्या मनाचा दिसतोय, तो म्हणतो की मी स्वतः एखादी फेरी घालतो बास, तुम्ही काही काळजी करू नका. अहो मी तुम्हाला सांगतो ना, सोयरी करायला आली असतील ते असं म्हणून, नाहीतर तुम्ही सांगा आता तुम्हीच नाही का म्हणालात मुंबईहून आलो आत्ता आलोय म्हणून, आणि मग त्यांना वाटलं असेल काहीतरी करावं, तुमचं घर बंद असतं, बंद घर बघून आले असतील आणि तुम्ही दिसलात ना, तुम्ही राहायला आलात तर नाही येणार ते, असं हवालदार परत इथे समजावून सांगतायत. आणि म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही बिंदास्त राहा, आम्ही आहोत ना, ठीक आहे चला असं म्हणून आता सांगतात आणि हवालदार जात आहेत. बघूया आता पुढे काय काय होतंय ते.
हवालदार गेल्यानंतर आई आणि बाबा दोघं एकमेकांकडे काळजीने बघतायत. खरंच काळजी करण्यासारखाच प्रसंग आहे. तर तिकडे स्वीटीचं काय चाललंय बघूया आपण. मकरंद आहे का व्यवस्थित ते तरी कळेल आपल्याला. तर आता इथे स्वीटी कपडे वगैरे ठेवते, तर तिचा फोन वाजतोय. तर तिच्या फोनवर सुदीपचा फोन आलाय. स्वीटी विचार करू का नको हे करून उचलते. तर हा सुदीप बोलो. तर सुदीप विचारतो, हा स्वीटी कैसे हो, तुम्हारे पति का गुस्सा ठंडा हुआ कि नहीं अभी तक. मग इथे क्या नाही हुआ होगा तो कुछ करो ना, असं इथे सुदीप सांगतो. मग त्याच्यानंतर तिथे स्वीटी म्हणते, नहीं वो आजकल थोड़ा परेशान रहता है, मैं बस और कुछ नहीं. तर इथे सुदीप म्हणतो, जब हाथ में जॉब ना हो और आदमी शादी कर बैठे तो ऐसे हो और क्या होगा, असं विचारतोय. तर सुदीप असं म्हणून ते स्वीटी म्हणते, ऐसा मत बोलो प्लीज. आणि मग त्याच्यानंतर बस वैसे भी तुम मेरी मदत करने वाले थे ना, असं ती म्हणते. तर तो म्हणतो, हो तेच करतोय मी, सरांशी बोललोय, तू जो रेझ्युमे पाठवला होतास तो त्यांना पाठवलाय आणि त्यांना आवडलाय सुद्धा तो. तर स्वीटी खुश होऊन म्हणते, क्या सच. तर आता सुदीप म्हणतो की हो सच, वैसे और इंटरव्यू करना पड़ेगा और तुमने जो पेपर मुझे सेंड भेजे हैं उसमें एक एप्लीकेशन ऐड करना पड़ेगा मकरंद की साइन के साथ. आणि तो उसे अभी भी इंटरेस्ट है ना जॉब में, असं इथे विचारतोय सुदीप. तर इकडे स्वीटी म्हणते, हाँ हाँ है. तर इथे सुदीप म्हणतो, तो जल्द से जल्द एप्लीकेशन भेज दो. तर स्वीटी म्हणते, सुदीप मैं ना तुम्हें बाद में कॉल करती हूँ. मग सुदीप विचारतो, क्यों क्या हुआ. और जे तुझे जॉब चाहिए तो ये सब जल्दी करना पडेगा, खूप लोकांची रांग पडली आहे त्या जॉबसाठी, मैंने खुद सर से बात की है, असं ते सुदीप सांगतो. तू मकरंद को कहो, असं म्हणतो. आणि मग स्वीटी म्हणते, हाँ मुझे सिर्फ 2 दिन का वक्त दे देना. तर म्हणतो और 2 दिन. तर स्वीटी म्हणते, मैं तुम्हें कॉल बॅक करती हूँ, बाय, असं म्हणते आणि फोन कट करते अक्षरशः. आणि इकडे सुदीप म्हणतो की विचार करतो की हिने अजून 2 दिवसांचा वेळ का मागितला असेल, क्यू चाहिए उसे और 2 दिन. आता बघूया हिने 2 दिवस का मागून घेतलेत ते, काही कल्पना येते का तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा. तर सीमा इथे विचार करते की आता नेमकं करायचं काय. सानूच्या क्लासची म्हणजे स्कूलची फी तर भरलीच पाहिजे आणि काय करता येईल, पैसे कुठून आणता येतील, कुठून आणू पैसे, हा विचार ती करते. काय वेळ आली सीमा तुझ्यावर, असं म्हणते. आणि ते रडते इथे ती जराशी, काहीतरी करायला हवं असं म्हणते. आणि मग ती इकडे तिकडे बघते आणि शोधाशोध चालू करते. तर तिथे डायरीत ना तिला पैसे सापडतात. पण ते पैसे जे काही आहेत ते फी भरण्याचे एवढे नाही आहेत, फक्त 200 रुपये त्या डायरीमध्ये ठेवलेले आहेत. नाही सॉरी, 400 रुपये आहेत फक्त त्या डायरीमध्ये. त्यामुळे आता ती तिथे ती फाईल जे डायरी जी काही आहे ते बंद करून ठेवते. आणि आता विचार करते की सानूच्या शाळेची फी कशी भरायची. तर आई आता बाबांजवळ येतात आणि विचारतात, अहो कसं वाटतंय तुम्हाला, दुखणं जरा कमी झालंय का. तर बाबा म्हणतात, हो जरासं कमी आहे. मग आई म्हणतात, अहो काशाची वाटी आई, अहो ही जुन्या कंट्रीमध्ये ना मी सगळी भांडी ठेवली होती त्याच्यात सापडली, मी काशाच्या वाटीने तुमच्या पायाला मालिश करून देते, म्हणजे तुमचा थकवा जाईल सगळा. तर बाबा म्हणतात, हा थकवा नाही आहे शुभा, हा थकवा असलाच ना तर ह्या काशाच्या वाटीच्या मालिशने ना तो जाणार नाही आहे, असं म्हणतात. मला हे पटतच नाही आहे ग, असं म्हणताय ते. माझ्या घरात घुसून मला धमकी देऊन गेले कोणीतरी, हे माझं गाव आहे आणि इथे असं माझं घर आहे हे, आणि इथेही आपल्याला निवांतपणा मिळणारच नाही आहे का गं, असं बाबा विचारतात आईला. मग आई म्हणतात, नका आता तुम्ही जास्त विचार करू, तुम्हाला बरं वाटायला हवं की नाही, तुमचा पाय द्या इकडे. मग बाबा आता आईवरच चिडचिड करायला लागलेत आणि म्हणतात, अगं जरा मुरगळ आहे तो, असं म्हणून त्याचं केवढं कौतुक करतेस तू. मग आई म्हणतात, तुम्ही चिडचिड कशाला करताय, पाय बघितलात का तुम्ही कुठे किती सुजलाय तो. मी तर म्हणते आपण डॉक्टरकडेच जाऊन येऊया, एक्सरे काढून येऊया, फ्रॅक्चर वगैरे आहे का नाही बघायला नको का. तर बाबा एकदम चिडून म्हणतात, माझा पाय बरा आहे ग. मग तू त्याला असं का सांगितलंस ग की आम्हाला कुणाचा संशय नाही आहे म्हणून. अगं ते पोलिसांना सगळं सांगायला हवं ना, त्याशिवाय ते गुंडांना कसं पकडणार. पण आई म्हणतात, अहो पण मला खरंच संशय येत नाही आहे कुणाचा, तुम्ही विचार करा ना, तो बिल्डर आहे तिकडे मुंबईत, आपण इकडे बोरथळमध्ये, या माणसांशी त्यांचा काय संबंध, तो आपल्या मागे काय येईल गावात. मी तुम्हाला सांगू का, या सगळ्या बिल्डर लोकांना ना शहरातल्या जमिनी हव्या असतात, त्यांना इमारती बांधायच्या असतात इथे. गावात इमारती बांधून काय करणार आहे तो, आणि समजा त्याने इमारती बांधल्या तर घरं कोण घेणार आहे इथे. तर बाबा म्हणतात, ते काय मला माहिती नाही, पण हे काम नक्की बाहेरच्या माणसाचंच आहे, बोरथळचं कोणी असूच शकत नाही, असं बाबा म्हणतात इथे पुढे. पण ह्या माणसाचा आवाज ना कुठेतरी मी ऐकलाय आणि तो चेहरा वगैरे आठवतोय बाबांना परत. आणि ते म्हणतात, मी त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढायचा प्रयत्न केला ना, त्याच वेळी त्याने माझ्यावर असा चाकू उगारला होता.
पण मला खात्री आहे मी त्या माणसाला कुठेतरी भेटलोय. पण आई म्हणतात, "अहो तुम्ही या आडच्या माणसाला भेटायला कुठे जाणार आहोत? काय झालंय ना, तुमच्या डोक्यात ना तो बिल्डर पक्का बसलाय, म्हणून तो सगळीकडे तुम्हाला तोच दिसतोय." पण बाबा म्हणतात, "म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला काय वेड लागलोय? भ्रमिष्ट झालोय का मी?" असं विचारतात. मग आई म्हणतात, "अहो कुसम असं कुठे म्हटलंय मी? आता तुम्हीच विचार करा ना, ती माणसं तुम्हाला सारखं काय सांगत होती? तुम्ही हे घर सोडून जा, तुम्ही हे घर सोडून जा. आता हे घर सोडून आपण कुठे जाणार आहोत? मुंबईला आपल्या घरीच ना. तर ह्याचा या गोष्टीचा त्या बिल्डरला काय फायदा?" मग बाबा म्हणतात, "ते त्याचं त्याला माहिती." मग आई म्हणतात, "एक सांगू का? आपण समजा जर त्याचं नाव घेतलं असतं आणि कुठून तरी त्या बिल्डरला कळलं असतं की आपण त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार केले आणि तो खवळ असा म्हणजे अहो असल्या माणसांच्या वाईटात जाऊ नये. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही आधी त्या बिल्डरचा विचार डोक्यातून काढून टाका. तुमच्या पायालाही विश्रांती द्या आणि त्या डोक्यालाही विश्रांती द्या. जाऊन पडा बरं, द्या इकडे तो पाय." पण बाबा म्हणतात, "नाही, त्या गुंडांचा शोध लागल्याशिवाय मला शांत झोप मिळणारच नाही, शांत झोप येणारच नाही." छ्या, काय वाटलं होतं आणि काय झालं असं बाबा म्हणतायत सारखं. "नाही नाही, जोपर्यंत हा गुंड मला सापडत नाही ना, तोपर्यंत मला शांत झोप येणारच नाही," असं म्हणतात. पण आई म्हणतात, "अहो असं काय करताय तुम्ही? आपलं वय बघून आपण वागायला नको का? आपण तिथे मुला माणसांच्यात असतो तर गोष्ट वेगळी असती. इथे आपण दोघंच आहोत." मग बाबा लगेच म्हणतात, "झालं, वाटलंच मला. अजून कशी बोलली नाहीस? म्हणजे मी तुला इथे आणलं, तुझ्या मुलांपासून तोडलं आणि आता हे असं झालं. या सगळ्याचा दोष तू माझ्यावरच कसा अजून टाकला नाहीस?" मग आई म्हणतात, "अहो पण मी असं कुठे म्हटलंय मी?" पण बाबा म्हणतात, "तुझ्या मनात आलो ना, इथे आपण मुलं तिकडे आहेत. मला मला पण शांतपणाच हवा होता ना शुभा. मला त्यांना सांगितलं नाही. मी काय त्या गुंडांना सांगितलं नाही, इथे घरात या आणि मला धमकवा." पण आई म्हणतात, "आता सगळं ना तुम्हीच बोलताय." पण बाबा म्हणतात, "मला माहिती आहे ना, तू फक्त शरीराने इथे आहेस, मनाने तू तिकडे आहेस. तुला ना इथे राहायलाच आवडत नाही गं. तुला तिकडेच जायचं आहे," असं म्हणतात आता. "आणि आता काय तुला निमित्तच मिळालं." मग आई म्हणतात, "हे बघा, तुम्ही जरा शांत व्हाल का? द्या पाय, द्या इकडेच द्या," असं म्हणतात. "अहो जरा मालिश करून देते, जरा बरं वाटेल तुम्हाला. आणि एक काम करा, तुम्ही ना जरासं हळद दूध करून देते, ते घ्या आणि तुम्ही शांतपणे पडा." "नाही नाही शुभा, तू काही म्हण, मला खात्री आहे की या सगळ्यांना त्या बिल्डरचा काही ना काहीतरी हात आहे," असं म्हणून. पण नाही, आता हे बोरथळमध्ये असं घडणं शक्यच नाही आहे गं, असं बाबा सारखं म्हणतायत. आणि हे सगळं कशासाठी चाललंय हे शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं आता बाबांनी म्हटलंय. त्यामुळे आई पण तिकडे विचारात आहेत. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, आई आणि बाबा दोघं मिळून या गोष्टीचा छडा लावू शकतील का? सीमाचं जे काही प्रकरण आहे ते इथे समोर उघडकीस येईल का? आणि इकडे स्वीटीला उद्या मकरंद सांगतोय उद्याच्या भागामध्ये की मी एकटाच ऑस्ट्रेलिया जाणार आहे, म्हणजे मी एकट्याचाच व्हिसा अप्लाय करणार आहे. आणि तिकडे आता प्रेक्षकांनो सीमाच्या डोक्यात नवीनच कल्पना आली आहे, कारण ती इथे सानियाच्या स्कूलची फी भरण्यासाठी काहीतरी प्रकरण करणार आहे. काय करते ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर भाऊ सांगतायत की ती माणसं जर बिल्डरची असतील तर आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी. काय करतील आई आणि बाबा, मुंबईला परत जातील का ते सांगा.